नमस्कार, आपण पाहत आहात सांगोला रणरागिणी न्यूज, आवाज जनतेचा। आज जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न होते आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सांगोला तालुक्यातील सोनंद गावामध्ये वेलनेस IVF अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, जीवक क्लिनिक, स्त्रीरोग तज्ञ व जनरल फिजिशियन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य मोफत स्त्रीरोग निदान व वंध्यत्व निवारण शिबिर घेण्यात आलं। या शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली। यावेळी शिबिरामध्ये गावातील अनेक गावकरी मंडळी, मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वंध्यत्व उपचार तज्ञ डॉक्टर हसीना शेख, डॉक्टर संजीवनी केंगार, डॉक्टर दीपक कोटगिरे, डॉक्टर मोनाली पारेकर, डॉक्टर कन्हैया सोनवणे, डॉक्टर मोहित घाडगे पाटील, डॉक्टर अरफिन मुजावर आणि डॉक्टर शिवाजी नारणवर हे उपस्थित होते। हे शिबिर अगदी उत्साहात पार पडलं। या शिबिरामध्ये गावकऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। माझं नाव डॉक्टर संजीवनी सुनील केंगार आहे। माझी प्रॅक्टिस सांगोल्यामध्ये आहे। मी आता गायनेकसाठी वर्किंग करते। ऑलरेडी मी सांगली सिव्हिलला अटॅच्ड माझी टीम आहे। आता ह्या मॅडम आहेत त्या सोलापूरवरून आलेल्या आहेत। त्यांचं मेन वेलनेस हॉस्पिटल आहे। तिकडे त्यांनी IVF सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी हे सगळे प्रोसिजर करतात। ज्यांना वंध्यत्व आहे त्यासाठी मॅडम त्यांच्यासाठी वर्किंग करतात। आज स्पेशल गाईड म्हणून मॅडमच आहेत। या आपली निलमदार मॅडम आहेत। ह्या ऑलरेडी एल्पले डॉक्टर आहेत ना आपले, त्यांच्याकडे वर्किंग करतात। आणि ही आहे ती आपली सिव्हिलची टीम आहे। ही पुण्यावरची टीम आलेली आहे। असं सगळं आमचं वर्किंग इथं असणार आहे। तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम असेल किंवा कॅन्सर पर्यंत आम्ही होमिओपॅथीची ट्रीटमेंट पण देतो आणि ॲलोपॅथी वर्किंग करतो। तुम्हाला अजून कुठल्या गोष्टीची कमतरता असेल तर तुम्ही सांगू शकता इथं कॅम्पमध्ये। आता एखादा दिवस ठरवलं पाहिजे ना तुम्ही आठवड्यातून। माझं MBBS, MD, DNB आणि FNB केलं। मी फक्त एकही आहे की कोण FNB केलं पूर्ण सोलापूरमध्ये। पुण्यापर्यंत कोणी नाही आहे, तिकडं बँगलोरपर्यंत कोणी नाही आहे। कोणी IVFचं प्रॉपर कोर्स केलं आहे। तर माझं काय एम आहे, मेनली सगळं 90% सगळं ट्रीटमेंट गावागावामध्ये व्हायला पाहिजे। फक्त एखादा कुठला होत नाही आहे त्यांना फक्त सोलापूरला यायची गरज पडू शकते। एकदा बोलला तर मग मला एवढं नाही लागत।